आई पडले. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर स्वागत आहे तुमचं आपल्या यश भैर यूट्यूब चॅनलवर. तर कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल, किती फनी आणि किती कॉमेडी होता. तर आज चाललं मी कॉलेजला मामाला घेऊन. तर आपली मस्त ब्युटिफुल अशी मॉर्निंग झालेली आहे. आज आम्ही चालले पंच घेऊन आणि इकडे आमची मावशी करते कामं. मावशी आंघोळ झाली? आता कुठे चालले? तर आता मामा आपल्या आय थिंक आतमध्ये बसला असेल. कॉलेजला MSBTचं रजिस्ट्रेशन असल्यामुळे आपल्याला आज जायलाच लागेल. इकडे मामा रेडी आहे, गोदरेज ऑफिसर. गोदरेज लिव्हिंग होम, वर्क फ्रॉम होम आहे, तरी त्याला मी कॉलेजला घेऊन चाललो आहे. इकडे आमचे आप्पा बसल्यात, पूजापाठ करतात. तर गाईज मस्त बॅग वगैरे पॅक केले, आता निघूयात. गाइस चलो निकलते अभी हम हमारे रास्ते पे. गाईज निघाले आम्ही आता कॉलेजला जायला. गाईज थोडासा प्रॉब्लेम झाला म्हणून रिटर्न आलो. आता आपण नंतर जाऊयात कॉलेजला. मामा पण आला आहे, इमर्जन्सी मेडिकल इमर्जन्सीमुळे आपण रिटर्न आलेलो आहे. तर गाईज आता घरीच अभ्यास करतो आम्ही दोघे पण. अभ्यास म्हणजे आमचं प्रोजेक्ट. तर चला आम्ही आता प्रोजेक्ट करून तर आता आम्ही आमचं पूर्ण प्रोजेक्ट करून तुम्हाला भेटतो. बाय. मामाचं चाललं त्याचं काम, वर्क फ्रॉम होम, गोदरेज लिव्हिंग. गाईज फिल्म स्टार नम्रता राऊत तिच्या आयुष्यातही स्टॉप नाही आहे कोणत्या गोष्टीचा. तिने काल गंठण करून अजून पैसे बँकेत टाकायला चालले, म्हणजे विचार करा. तर आम्ही निघतोय आता बँकेमध्ये पैसे टाकायचे तिला. तर निघूयात. आपण आपला प्रोजेक्ट करता करता थोडंसं फन पण करतोय आणि आपल्या प्रोजेक्टकडे पण लक्ष देतोय. इकडे निर्वेद बसलाय. दादा बोल, दादा बोल, बोल दादा, बोल दादा खाऊ आण ना मग बोला, सांग ना मग. बाबू. मम्मी भूम चालले ना. बोल ना मग. पैसे बघ किती आहे, 20,000 रुपये बँकेत टाकायला चालले. 20 टाकायला बघ, आणि मग काढायचे. म्हणजे गंठन केले तिने काल 6 तोळ्याची, वरून ती 30,000 बँकेत टाकायला पण चालले. कैसा लगा मेरा मजाक? तू बघितलं ना ब्लॉग? तुला ब्लॉग लावून दाखवतो. तर मामे गेले पेट्रोल टाकायला, तर आपण आता चालत चालत जाऊयात. DP त्यांच्याकडे DP असते इकडे काहीतरी मस्त. आता आपण चालत चालत जाऊयात. मामी आले आपली इकडं. काय ग, एवढं लांब नको थांबू. काय अशी ड्रायव्हर तू? चालायला नको जरा, नुसतं गाडी गाडी पाहिजे तुला. असं थोडी असतो. लय सुसाट असते. लय सुसाट असते. आम्ही जरा लांब जवळच चाललोय. दरवेळेस तेच बोलतो तू. काय लांब झालंय पण जवळच आहे. काही आता मी घेतोय गाडी. नम्रता मी बोलते तू घे आता. तिची इच्छा नाही आहे चालवायची, कंटाळले ती. आता आम्ही इथून डायरेक्ट शिर्डीला जाणार आहेत, लांब झालं शिर्डीला. आता काहीच आम्ही पोचलो बँकेत. काहीच बँकेतून आम्ही डायरेक्ट तिच्या काकीच्या घरी आलोय. आणि आलो. काय रे असं करतो तू? जरा थोडीशी आयडिया दे. पान खाल्लाय? आयडिया द्यायची होती. पान खाल्लाय? पान नाही, तो खारीक आहे. येता जाता खायचा. नम्रता सारखी जाडी होईल. असं आहे टार्गेट आहे त्याच्या, माझ्यासारखं व्हायचं. का वाचाय? काय माहिती, खारीक लावले तुला. खारीक लावल्या झाली असेल तू घरात ये, बस झाला. पोचले जस्ट घरी. आता जेवण वाढत आहेत, जेवू आपण. हेच तिकडे अजून वर्क फ्रॉम होम चालू आहे. आता जस्ट आम्ही काम करून उठलोय. आता वाजल्यात किती, 4:12. आणि इकडे माझं काम चालू होतं एडिटिंग. तर खूप थकलो आहे आता आम्ही काम करून. प्रोजेक्टवर पण काम केलं थोडाफार. आणि चेहरा बघ असा पडला आहे. टॅनिंग आणि ऑइल किती आलं आहे बघा चेहऱ्याला. करू क्लीन आता होईल लगेच. आणि आता कपडे वगैरे चेंज करतो आणि जातो जरा बाहेर हवा खायला. 4 तास इकडेच बसून आहे. हां, आता मोबाईलची बॅटरी 6%. आता चार्जिंगला लावायला लागेल मोबाईल लगेच. इकडे बाबा आणि निर्वेद चॉकलेट खात आहेत.
निघून येतो नाही इथेच होतो अजून घरात नाही गेलो. हा काय निर्वेद बा असं नका करू थांबा ती घाण काढा. नाही तर काहीच आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. आज पूर्ण दिवसात आपण काही केलं नसेल आणि आम्ही आमच्या प्रोजेक्टवर काम करत होतो आणि अभ्यासाकडे जास्त फोकस केला आजच्या दिवशी. आणि मला थोडासा मेडिकल इश्यू असल्यामुळे मला आज जास्त काही व्लॉग करायला जमला नाही. आजचा व्लॉग आपण इथेच एंड करूयात. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.